आपल्याला पाहायला मिळतं की रोमकरास पत्र 5 अध्याय आणि 12 वचन आपल्याला सांगतं की एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले. मग फक्त आदाम हवेने पाप केलं का? नाही. पुढे कोणी केलं? काही नाही केलं. पुढे आपण म्हणतो की वारंवार मानव पापच करत आला आणि आज तुम्ही आणि मी देखील तेच पाप वारंवार करत राहतो. आणि म्हणून वचन पुढे म्हणतं की एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. रोम 3:23 मध्ये असं म्हटलेलं आहे, सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. फक्त आदाम हवेने असं नाही, तर तेव्हापासून आपण बघतो की संपूर्ण मानव जातीमध्ये हे पाप पसरलं. देवाचा जो पवित्र स्वभाव होता त्याच्यामध्ये ह्या पापी स्वभाव माणसामध्ये आले. देवाच्या सहवासातून तो दूर गेलेला आहे, देवाच्या पवित्र स्वभावातून तो दूर गेलेला आहे आणि हा जो पापी स्वभाव आहे तो माणसामध्ये पिढ्या आलेला आहे. आणि आपण बघतो की रोम 6:23 मध्ये असं म्हटलेलं आहे, पापाचं वेतन मरण आहे. आणि मग अशा प्रकारे आपण बघतो की परमेश्वराने मानवाला त्याच्या प्रतिरूपाचं निर्माण केलं होतं. त्याच्या वतीने पृथ्वीची काळजी, सृष्टीची काळजी घेण्यासाठी आणि सत्ता चालवण्यासाठी त्याला निर्माण केलं होतं. त्यांना तो अधिकार दिलेला होता आणि त्याचबरोबर परमेश्वराचं गौरव करत त्याच्या सहभागितेमध्ये पवित्र जीवन जगावं म्हणून आचरण केलेलं होतं. पण या आज्ञाभंगाच्या पापामुळे, आज्ञा मोडल्यामुळे जे पाप मानवामध्ये आलेले आहे त्याच्यामुळे आपण बघतो की जो अधिकार आहे, जो परमेश्वराने दिलेला अधिकार आहे, तो सैतानाने काय केला? चोरून घेतला. बरोबर? काढून घेतला. आणि मग म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणतो? कंगोऱ्यावर गेला आणि काय सांगितलं की हे बघ, हे सगळे ह्याच्यावर कुणाचा अधिकार आहे? माझा अधिकार. हे सगळं मी तुला देईन. पण अधिकार त्याचा आहे का? नाही. अधिकार परमेश्वराचा होता. पण तुमच्या आणि माझ्या पापामुळे, मानव जातीच्या पापामुळे सैतान तो जो अधिकार आहे तो माणसाला स्वतःच्या ताब्यात घेऊन, माणसाला पापात पाडून माणसाच्या द्वारे तो अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतो. कारण सैतान लबाड आणि लबाडीचा बाप आहे असं परमेश्वराचं वचन सांगतं. आणि मग अशा प्रकारे संपूर्ण मानव जातीमध्ये पाप आणि मरण पसर. आता आपण जगात म्हणतो तर काही लोकांना पापाची जाणीवच नसते, हो की नाही? चाललंय आला दिवस गेला दिवस, खा प्या मजा करा, एकदाच जगायचं, हो की नाही? उद्याचा दिवस कोणी पाहिला. अशा प्रवृत्तीचे काही लोक असतात की ज्यांना पापाची जाणीव नसते. आणि याच्या विरुद्ध अगदी काही लोक असतात की ज्यांना पापाची जाणीव असते. त्यांना वाटतं की आपल्या पापांची क्षमा हवी. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की आज आपण 21व्या शतकात असताना देखील बऱ्याच ठिकाणी कोंबड्यांचे आणि बकऱ्यांचे बळी दिली जातात अशासाठी की पापांची क्षमा हवी. आपण बघतो लोक जत्रेला जातात, यात्रेला जातात, पायात काही न घालता फार लांबपर्यंत प्रवास करत जातात. ऐकलं आपण पाहतो, टीव्हीवर बघतो, मोबाईलवर बघतो. का? कारण त्यांना त्यांच्या पापांची जाणीव झालेली असते आणि त्यांना वाटतं की हा पापापासून सुटावं, मोकळं व्हावं. पण दोन्ही प्रकारचे लोक की ज्यांना पापाची जाणीव नाही किंवा ज्यांना पापांची जाणीव आहे ते स्वतःहून स्वतःच्या पापांच्या क्षमेसाठी काहीही करू शकत नाही. काही स्वतःला त्रास करून घेतात, काही दुसऱ्यांना त्रास देतात. बरोबर? काही उपास तापास करणं, यात्रा जत्रा करणं आणि काही निष्पाप प्राण्यांचा बळी देणं. बरोबर? पण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, इब्रिकरास पत्र 9 अध्याय आणि 22 वचन, नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षमा नाही. कारण पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं की रक्त हे जीवन आहे आणि पापाने हे जीवन माणसापासून काढून घेतलेलं आहे. कारण पापाचं वेतन मरण आहे. पण ते मरण नष्ट करून पुन्हा जर जीवन हवं असेल तर त्याच्यासाठी रक्त ओतलं जाणं गरजेचं आहे. वचन सांगतं कारण रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा नाही. आणि म्हणून आपण बघतो की परमेश्वराने इस्रायल लोकांना जे विधी आणि नियम लावून दिलेले होते त्याच्यामध्ये पापांच्या क्षमेसाठी पापार्पणाचा बळी दिला जायचा, पापार्पण केलं जायचं आणि एका कुत्र्याचा वध केला जायचा. पण आपण बघतो की वारंवार पिढ्या वर्ष हे जे यज्ञ जे विधी हे चालू होते त्यांनी फक्त शरीर शुद्ध होत होतं, ते शिंपडण्याने वस्तू शुद्ध होत होत्या,
पण अंतःकरणातली जी पापाची भावना आहे ती मात्र तशीच राहत होती. आणि म्हणून परमेश्वर त्याच्या वचनामध्ये म्हणतो की हे लोक ओठांनी माझी स्तुती करतात पण याचे अंतःकरणे माझ्यापासून दूर आहे. म्हणून इब्रीकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 4थं वचन सांगतं. इब्री 10:4 बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. का? कारण फक्त शरीराची शुद्धता पण पापाची भावना अंतःकरणामध्ये तशीच राहत होती. आणि मग अशा प्रकारे जर पापाने माणसाला ग्रासलेलं आहे, माणसाच्या भावनांमध्ये माणसाच्या जीवनामध्ये जर पाप इतक्या प्रकारे पसरलेलं आहे तर त्यातून शुद्धी कशी होणार? कशी शुद्धी होणार? तर रक्त ओतलं जाणं तर गरजेचं आहे. पण आता माणसासाठी कुठे कोंबड्याचं बलिदान चालेल का? नाही चालणार. मग त्याच्यासाठी कुणातरी निष्पाप निर्दोष व्यक्तीचं बलिदान होणं गरजेचं आहे. बरोबर? माझी व्यक्ती आहे का कोणी? असं ना टीव्हीवर दाखवतात ना, हो ना, कोणीतरी साधू असतात, कोणीतरी बाबा असतात आणि मग असं दाखवतात की ते खूप पवित्र आहेत. बरोबर? आणि काही काही लोक तर त्याचे पाय धुवून पाणी पितात. हो की नाही? बघतो आपण. आणि मला दुसऱ्या दिवशी बातमी येते आणि हा बाबाने तर असं केलं. बरोबर? कारण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की सर्वांनी पाप केलेले आहेत आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले. परमेश्वराशिवाय पाप विरहित आणि निर्दोष कोणीच नाही. आणि परमेश्वरालाही आपली समस्या ठाऊक होती की आपल्याला आपल्या पापांची क्षमा होण्यासाठी रक्त ओतलं जाणं गरजेचं आहे. निर्दोष व्यक्तीचं, निर्दोष माणसाचं रक्त ओतलं जाण्याची गरज आहे. आणि असा निर्दोष आणि पवित्र परमेश्वराशिवाय कोणी नाही. आणि परमेश्वराला मरण नाही. बरोबर? कारण जर देव मरण पावला तर तो देव नाही का? नाही. कारण ज्याला आदी नाही, ज्याला अंत नाही, तो परमेश्वर. पण मग आपली जी पापाची समस्या तशीच राहते ती तशीच राहू नये. आणि परमेश्वराने त्या समस्येचं निराकरण करत आपल्याला अंधकारात भटकत ठेवलं नाही. त्या अंधकारामध्ये, पापाच्या अंधकारामध्ये, मरणामध्ये, पापामध्ये, शापामध्ये, सैतानाच्या सत्तेखाली आणि बंधनामध्ये आपण चाचपडत फिरावं अशी परमेश्वराची इच्छा नाही. आणि म्हणून त्याने काय केलं? मानव जातीच्या उद्धारासाठी तारणाचा मार्ग आखला. आणि वचन आपल्याला सांगतं योहान 3:16 देवाने जगावर एवढी प्रीती केली. कुणावर? संत बारणाबा चर्च मिली नाही, मुक्ती मिशन केडगाव नाही, कुणावर प्रीती केली? जगावर. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि ही सुवार्ता आहे की जी प्रभू येशू ख्रिस्ताने गाजवली, ज्याच्यासाठी त्याने कित्ता घालून दिला आणि जी सांगण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला निवडून आणलेले आहे आणि ते बसवलेले आहे. की जी सुवार्ता आपल्याला पृथ्वीच्या शेवटापर्यंत जाऊन त्याचे साक्षी म्हणून द्यायची. जी सुवार्ता आहे ती आपल्याला सर्व राष्ट्रांमध्ये घोषित करायची. महाराष्ट्र परमेश्वरासाठी जिंकला जाईल. प्रेज द लॉर्ड. महाराष्ट्र प्रभू येशूसाठी जिंकला जाईल. आणि कोण जाईल जिंकायला? कोण जाईल? म्हणा मी जाईल, मी जाईल. प्रेज द लॉर्ड. आपल्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे मित्रांनो. परमेश्वराचा शब्द, देवाचं वचन हे आपल्यासाठी आत्मा आणि जीवन. देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. बरोबर? आणि देवाने जर आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं केलेलं आहे तर जे सामर्थ्य परमेश्वराच्या शब्दामध्ये आहे ते सामर्थ्य आपल्या शब्दामध्ये जेव्हा आपण त्याचे लेकर आहोत आणि जेव्हा तुम्ही म्हटलेले की मी जाईन तेव्हा ते परमेश्वराकडे रेकॉर्ड झालेले आहे. आपल्या टेक्नॉलॉजीपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी खूप सुपरफास्ट आहे. आणि मग तो तुम्हाला पवित्र आत्म्याच्या रथावर स्वार करून घेऊन जाईल त्याच्या स्वार्था सांगण्यासाठी. येशू प्रभू आहे हे सांगण्यासाठी. मी तुमच्यासारखीच होते, 19 वर्षाची होते आणि मी पण CNIची मेंबर आहे. आणि CNIच्या चर्चमध्ये पुष्कळ
सुवार्थी किंवा वेगवेगळे मिशनरी येतात त्यांच्या कार्याची माहिती देण्यासाठी. तर मी 19 वर्षाची होते आणि एक इंडियन इव्हॅन्जेलिकल मिशनचे सेवक आले आणि ते त्यांचे साक्ष सांगत होते आणि त्यांनी सांगितलं की मी 19 वर्षाचा असताना परमेश्वराने मला पाचारण केलं, कारण मी परमेश्वराला म्हटलं, परमेश्वरा माझी इच्छा आहे तुझी सुवार्थ सांगण्याची, मला तुझ्या सुवार्थेसाठी तू तयार कर. आणि ते सांगत असताना मी 19 वर्षाची होते आणि मी तिथे चर्चमध्ये बसलेली असताना प्रार्थना केली की प्रभू येशू, मी 19 वर्षाची आहे, मला तुझी सुवार्थ सांगण्यासाठी तयार कर. आणि परमेश्वर विश्वसनीय आहे, आज 20 वर्षापेक्षा अधिक काळ तो माझा उपयोग त्याच्या सेवेसाठी करून घेतो. म्हणून तुम्ही आज बसलेले सगळेजण आज तुम्ही त्या सुवार्थेने आणि त्या आत्म्याने पेटावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. आज तुमच्यापैकी कोणीही रिकामं इथून जाणार नाही. तुम्ही प्रत्येक जण पवित्र आत्म्याने पेटून पवित्र आत्म्याचा अग्नी घेऊन त्याची सुवार्थ परमेश्वराची गाजवण्यासाठी तुम्ही तयार होऊन बाहेर निघाल. आमेन. देवाने जगावर प्रीती केली ही सुवार्थ लेकरांना. ही प्रीती आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं रोम 5:5 मध्ये की पवित्र आत्म्याच्या द्वारे या प्रीतीचा आपल्या अंतःकरणामध्ये वंशाव झालेला आहे. आणि ही देवाची प्रीती हे ख्रिस्ताची सुवार्थ घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे. आपण बघितलं की देवाने जगावर प्रीती केली आणि त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. इब्रिकरास पत्र 10 अध्याय 5 ते 7 वचन आपल्याला सांगतं. इब्रिकरास पत्र 10 अध्याय 5 ते 7 वचन. म्हणून तो जगात येते वेळी म्हणाला, यज्ञ व अन्नार्पण ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले. समजतात आपल्याला वचन? जेव्हा आपण कोणताही संदेश ऐकतो, आपण पुष्कळ वेळा बघतो की यूट्यूबवर संदेश असतात, टीव्हीवर संदेश असतात, वेगवेगळे वक्ते येतात. तर तो संदेश जेव्हा दिला जात असतो तेव्हा आपण बायबल उघडून ते पाहणं फार गरजेचं आहे, पडताळून पाहणं फार गरजेचं आहे की आपल्याला जे सांगितलं जात आहे ते योग्य सांगितलं जात आहे का, वचन समर्पक आहेत का, एक वचन दुसऱ्या वचनाला समर्पक आहे का, जुन्या करारातलं वचन नव्या कराराला समर्पक आहे का, नव्या करारातलं वचन जुन्या कराराशी मेळ खात आहे का, हे तपासून बघणं खूप गरजेचं आहे. कारण वचन सांगते की शेवटच्या दिवसामध्ये खोटे संदेष्टे, खोटे शिक्षक येतील आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठी आणि आपल्याला विश्वासात टिकून राहण्यासाठी, कारण आपल्याला विश्वासासाठी कित्ता व्हायचा आहे, म्हणून आपण ते वचन पडताळून पाहणं फार गरजेचं आहे. जे आपण जुन्या करारात बघितलं, जे आपण शुभवर्तमानात बघितलं, तेच आता पौल परत इथे सांगतो इब्रिकरास पत्र 10 अध्याय 5 ते 7 वचनामध्ये. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जगात एकेकडे म्हणाला, यज्ञ व अन्नार्पण याची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्तासाठी शरीर तयार केले. होमाने व पापांबद्दलच्या अर्पणाने तुला संतोष नव्हता, ह्यावरून मी म्हणालो, पहा हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. देवाने प्रभू येशू ख्रिस्तासाठी शरीर तयार केलं. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या, माझ्या आणि सर्व मानव जातीच्या पापांची क्षमा व्हावी यासाठी देह धारण करून या जगात आला. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं लूका शुभवर्तमान 2 अध्याय आणि 52व्या वचनामध्ये की तो माणसाच्या देवाच्या कृपेत वाढत गेला. इब्रिकरास पत्र 4 अध्याय आणि 15व्या वचनामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं की तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी तो निर्दोष राहिला. आणि मग बाप्तिस्मा करणारा योहान त्याला बघून म्हणतो, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि अशा प्रकारे देवाचा कोकरा म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगात आल्याचं आपल्याला पवित्र शास्त्रावरून कळतं. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला तेव्हा आपण बघतो की तो लहान जेव्हा होता, 12 वर्षांचा होता, तो मंदिरात मागे राहून गेला तेव्हा तो काय करत होता, जे तज्ज्ञ होते तेव्हाचे पवित्र नियमशास्त्रातले तज्ज्ञ होते त्यांच्याबरोबर तो वादविवाद करत होता. कारण त्याला वचनाचं ज्ञान होतं, वचनाचं ज्ञान त्याला होतं. देवबाबाच्या प्रिय लेकरांना कदाचित आपल्याला आज असं वाटत असेल की मी पुढे उभी राहू शकत नाही, मी वचन सांगू शकत नाही, मी प्रार्थना करू शकत नाही, कदाचित आपल्याला भीती वाटत असेल. पण परमेश्वराचं वचन आपल्याला तिमोथेच्या पत्रामध्ये सांगतं की आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही. जर आज तुम्हाला स्वतःची तयारी करायची असेल, जर पौल तिमोथेला जसं म्हणतो की सुवेळी अवेळी तयार राहा, ते आपल्यासाठी वचन आहे. आपल्याला सुवेळी अवेळी जर तयार राहायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वचन वाचा.
वचन वाचा, कंटाळा करू नका, परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करा. संडे स्कूलमध्ये असताना किती वचन पाठ करायचं बरं आपण? ओके नाही करायचं ना? मला संडे स्कूल संपलं वचन पाठ करतो का आपण? नाही. तेव्हा पाठ केलेले वचन पण आता आपल्याला आठवत नाही. पण दाविदाचं म्हणतो की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या अंतःकरणामध्ये तुझं वचन जपून ठेवले. परमेश्वराचं वचन जपून ठेवा लेकरांनो अंतःकरणामध्ये, ते विसरू नका. कारण ते आपल्यासाठी आत्मा आणि जीवन, आत्मा आणि जीवन. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये म्हटलेले आहे की मी तुझ्या वचनाकडे कान लावतो, ते माझ्यासाठी आरोग्य आहे. परमेश्वराचं वचन आज आपल्या अंतःकरणात असणं खूप गरजेचं आहे. त्या वचनामध्ये आपण टिकून राहणं खूप गरजेचं आहे. आपण बघतो की प्रभू येशू आपल्याला किती, जेव्हा तो लहान होता 12 वर्षाचा तेव्हा तो वादविवाद करत होता, तेव्हा त्याला नियमशास्त्र पारखत होतं. पण जेव्हा तो मोठा झाला तर विसरून गेला का वचन? नाही. त्याच्या वचनाने तो भरलेला होता. ज्या जिवंत देवाचा तो शब्द होता, त्या वचनाने तो परिपूर्ण होता. आणि मग जेव्हा त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला तेव्हा तो मोठ्या सामर्थ्याने ते वचन आणि ते सुवार्ता सांगण्यासाठी बाहेर पडला. आपल्याला संडे स्कूलमध्ये शिकलेली वचनं आता विसरायची नाहीये, तर त्या वचनामध्ये टिकून राहायचंय, त्या वचनांमध्ये आपल्याला वाढायचंय आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पूर्ण व्हायचंय. अशासाठी की आपण धैर्याने पुढे जाऊन वचन सांगू शकू, सुवार्ता सांगू शकू. कारण आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाहीये, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिलेला आहे. म्हणून आपण वचन वाचणं, वचनाचा अभ्यास करणं, मनन करणं हे फार गरजेचं आहे. पुढे आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला आणि तो सुवार्ता सांगत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि रोग्यांना आरोग्य देत, जेव्हा दुखणाऱ्यांना बरं करत जेव्हा फिरत होता, तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की त्याने देवाचा स्वभाव आणि देवाचं सामर्थ्य प्रगट केलं. काय केलं प्रभू येशूने? देवाचा स्वभाव आणि देवाचं सामर्थ्य प्रगट केलं. देवाचा स्वभाव काय? काय सांगतो वचन आपल्याला? पहिलं वचन आपण बाळ असताना पाठ केलेलं काय? देव प्रीती आहे. देवाचा स्वभाव काय? देव प्रीती आहे. जसं जसं आपण मोठं होतो तेव्हा देव प्रीती विसरू जातो. मग ह्याची प्रीती, त्याची प्रीती, त्याची प्रीती आपल्याला दिसायला लागते, बरोबर? म्हणून तरुणांचं शिबिर घ्यावं लागतं. देव प्रीती. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगात आला तेव्हा त्याने देवाची प्रीती प्रगट केली, देवाचा कळवळा प्रगट केला. किती वेळा वचन असं म्हटलं ना की प्रभू येशूला त्यांचा कळवळा आला, प्रभू येशूला त्यांचा कळवळा आला. प्रभू येशू बघत होता की लोक उपाशी आहेत, लोक आजारी आहेत, सैतानाच्या बंधनामध्ये रडतात, निराश आहेत, आणि प्रभू येशूला त्यांचा कळवळा येत होता आणि तो देवाची प्रीती प्रगट करत होता. परमेश्वराच्या वचनात सांगितल्याप्रमाणे त्याने दुःखितांचे अश्रू पुसले, त्यांना हर्षरूपी तेलाचा अभिषेक केला. त्याचप्रमाणे त्यांनी परमेश्वराचं सामर्थ्य प्रगट करत असताना आपल्याला पाहायला मिळतं की आंधळे पाहायला लागले, लंगडे चालायला लागले, बहिरे मुके ऐकायला बोलायला लागले, दुष्टात्म्याने ग्रस्त असलेले बरे झाले, बंधमुक्त झाले. आणि एवढंच नाही तर जे सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई कार्य करत होतं तो देवाचा शब्द आहे, तो शब्द आत्मा आणि जीवन आहे, म्हणून मेलेले देखील जिवंत झाले. ठाऊक आहे आपल्याला? संडे स्कूलच्या गोष्टी आठवतात आपल्याला? लाझाराला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं, याईराच्या कन्येला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं, आणि विधवा स्त्रीच्या मुलाला प्रभू येशू ख्रिस्ताने मेलेल्यामधून पुन्हा उठवलं. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त देवाचं सामर्थ्य आणि देवाची प्रीती प्रगट करत होता. प्रेषणांची कृत्ये 10वा अध्याय आणि ते सर्व वचन जे आपण सुरुवातीला वाचलं की नासोरी येशूला देवाने आत्म्याचा व पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता. देव त्याच्याबरोबर होता. आज परमेश्वर आपल्याबरोबर आहे, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबरोबर आहे, पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्यावर आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्याबरोबर आहे. आणि आपण काय करतोय? मोबाईल, टीव्ही आणि फेसबुक. काही करायचं असेल तर सामर्थ्याची गरज आहे, बरोबर आहे की नाही? बसून राहायसाठी सामर्थ्याची गरज आहे का? जर काही करायचं असेल तर सामर्थ्याची गरज आहे, आणि काहीतरी करण्यासाठी आपलं पाचारण, बसून राहण्यासाठी नाही.
आणि जर ते सामर्थ्य आहे, तो पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे, तर तो बसूच देणार नाही, कारण तो अग्नी आहे. तो अग्नी जळत राहील. तो घेऊन जाईल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. कशासाठी? ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी, देव प्रीती आहे हे सांगण्यासाठी, राज्याची घोषणा करण्यासाठी आणि सैतानाच्या अधिकारांमधल्या अडकलेल्या, बंधनांमध्ये अडकलेल्यांना ओढून बाहेर काढण्यासाठी. हे जे प्रभू येशू ख्रिस्त करत होता, ते सैतानाच्या सत्तेखाली असलेल्यांना बंधमुक्त करत होता. तोच आज आपण घेतला. रोमकरासपत्र 5 अध्याय आणि 8 वचन सांगतं. रोम 5:8. परंतु देव आपल्याच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा ह्या जगात आला तेव्हा त्याने देवाचं सामर्थ्य आणि देवाची प्रीती प्रगट केली. पण ती जी प्रीती, त्याचा जो उच्च बिंदू होता की ज्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला होता, ते म्हणजे तुम्हाला आणि मला पापाच्या सत्तेखालून, शापाच्या, सैतानाच्या सत्तेखालून बंधमुक्त करण्यासाठी, स्वतःचं बलिदान देण्यासाठी, देवाचा कोकरा म्हणून स्वतःला अर्पण करण्यासाठी. आणि ते कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सहन केले. आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आले. कधी ऐकतो आपण याच्याबद्दल? वर्षातून एकदा, हो की नाही? मौंदी गुरुवारी आपण ऐकतो त्याला धरून देण्यात आले, वर्षातून एकदाच. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं किती वेळा ऐकतो? वर्षातून एकदाच. सफिशियंट आहे का? वर्षातून एकदा जेवल्यासारखं आहे. बरोबर? कारण त्याचं वचन आपल्यासाठी आत्मा आणि जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर काढलेली जी 7 उद्गार आहे ते आपल्यासाठी इतके महत्त्वपूर्ण आहे. पण ते आपण किती वेळा ऐकतो? वर्षातून एकदाच. मला वाटतं आपण रोज जरी त्याच्यावर ऐकलं, रोज तरी आपलं आयुष्य कमी पडेल. कारण त्यात सर्व समर्थ देवाची आपल्यावरची प्रीती प्रगट झालेली आहे, की जी प्रीती अथांग आहे. तारणाची प्रीती प्रगट झालेली की जी वर्षातून एकदा ऐकून आपल्याला समजू शकत नाही. ते आपल्याला रोज ऐकणं, रोज त्याच्यावर मनन करणं गरजेचं आहे. जरी चर्चमध्ये आपण वर्षातून एकदा ऐकतो तरी लेकरांनो रोज काढा आणि वाचा, रोज काढा आणि वाचा. परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही, कारण देवाचा पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये वस्ती करतो, ज्या आत्म्याचा तुमच्यावर वर्षाव झालेला आहे, तो पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल आणि शिकवेलच. पुष्कळ वेळा आपण काय करतो की आपली प्रार्थनेची पद्धत काय असते? आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं की आपण बायबल घेतो, बसतो, शास्त्र वाचतो आणि मग प्रार्थना करतो. बरोबर? थोडीशी पद्धत बदलूया. काय करूया? आधी बायबल घेऊ आणि आधी प्रार्थना करू. आधी प्रार्थना करू की परमेश्वर तुझं वचन आहे, तू लिहिले. कुणी लिहिले बायबल? पवित्र आत्म्याने. बरोबर? आता माझ्याबद्दलची माहिती कोण चांगली सांगू शकेल? मीच सांगू शकेल. बरोबर? तुमच्याबद्दल माहिती विचारली तर तुम्ही सांगू शकाल. तसं परमेश्वराविषयीची माहिती कोण सांगू शकेल? तोच सांगू शकेल. बरोबर? त्याचा पवित्र आत्मा आपल्याला सांगू शकेल. म्हणून बायबल वाचायच्या आधी प्रार्थना करायला सुरुवात करा की परमेश्वर देवा, मी तुझं वचन वाचत आहे, तुझं वचन जिवंत वचन आहे आणि हे दुधारी तलवारीप्रमाणे हे आमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी समर्थ आहे असा आम्ही विश्वास करतो. आणि पवित्र आत्म्या तू आम्हाला समजावून सांग. स्तोत्र करतो, म्हणतो, हे प्रभू माझे नेत्र तू उघड, म्हणजे तुझ्या वचनातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. आणि तुमच्या माझ्यासाठी वधस्तंभावर खेळल्या गेलेल्या ख्रिस्ताशिवाय दुसरं काही अद्भुत आहे का? तुम्ही आणि मी नीतिमान ठराव म्हणून ज्याला परमेश्वराने 3ऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठवलं, त्या पुनरुत्थित ख्रिस्तापेक्षा अद्भुत काही आहे का? नाही. आणि आज तुमच्या माझ्यासाठी जो मध्यस्थी करत देवाच्या उजवीकडे बसलेला आहे, त्या विजयी प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय अद्भुत काही आहे का? नाही. तर जेव्हा आपण ती प्रार्थना करू तेव्हा तो अद्भुत ख्रिस्त आपल्याला त्याच्या वचनाच्या उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत तो ख्रिस्त आणि ती देवाची प्रीती आपल्याला प्रगट होईल. जेव्हा केव्हा बायबल घ्या, आधी प्रार्थना करा, पवित्र आत्म्याला विनंती करा आणि तो त्या अद्भुत गोष्टी आपल्याला प्रगट करेल. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरचं मरण सहन केलं. त्याने तिथे आपलं एकमेव जे बलिदान देण्यासाठी तो आला होता, संपूर्ण मानवजातीच्या पापाच्या क्षमेसाठी ते बलिदान त्याने तिथं केलं. आणि परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की तुम्ही आणि मी नीतिमान ठरावं म्हणून परमेश्वराने त्याला पुन्हा उठवलं. कसं? कारण पापाचं वेतन मरण आहे. पण आता पापाची शिक्षा कोणी भोगली? प्रभू येशू ख्रिस्ताने भोगली. कोणी भोगली पापाची शिक्षा? प्रभू येशू ख्रिस्ताने भोगली पूर्णपणे.
पापासाठी शिक्षाच राहिली नाही आणि पापाचं वेतन जर मरण आहे तर मरण राहिलं का? नाही. म्हणून मग पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मरणा तुझी नांदी कुठे, मरणा तुझा विजय कुठे? तर मरण विजयात गिळलं गेलाय. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा पुनरुत्थित केलं आणि त्याच्याद्वारे आपल्याला नीतिमान ठरवलेले. मग पुढे वचन आपल्याला असं सांगतं मार्क शुभवर्तमानामध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी मरण सहन केलं. देवाने त्याला मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवलं. आणि मार्क शुभवर्तमान याचा 16वा अध्याय, मार्क शुभवर्तमान याच्या 16व्या अध्यायामध्ये 19व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला. प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, सुवार्ता आपण ऐकली. प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, त्याने देवाची प्रीती, देवाचं सामर्थ्य प्रगट केलं. तुमच्या आणि माझ्या पापांची, सर्व मानवजातीच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून त्याने वधस्तंभावरचं मरण सहन केलं. आपण नीतिमान ठरवलं जावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला देवपित्याने तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा जिवंत केलं. आणि आता वचन सांगतं की ह्याप्रमाणे त्यांच्या बरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म एवढी सुवार्तात नाहीये, तर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, मरण आणि पुनरुत्थान हे पूर्ण सुवार्त आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, मरण आणि पुनरुत्थान हे पूर्ण सुवार्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. कुठे बसलेला? देवाच्या उजवीकडे. आपला विश्वास आहे आणि देवाच्या उजवीकडे बसून तो आपल्यासाठी मध्यस्थी करतो. आणि मग शिष्यांनी काय केलं? पुढचं वचन काय सांगतं? 20वं वचन काय सांगतं? त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. आलो आपण परत पहिल्या मुद्द्यावर. प्रभू येशू ख्रिस्ताने सुवार्तेची घोषणा केली. जेव्हा तो पुनरुत्थित झाला, जेव्हा शिष्यांना कळलं की सुवार्ता काय, तेव्हा त्यांनी काय केलं? बसून राहिले का? नाही. त्यांनी जाऊन काय केलं? घोषणा केली. एकटेच केली का घोषणा? नुसते तेच एक घोषणा करत होते का? नाही. पुढे काय म्हटलेलं आहे? त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली, प्रभू त्यांच्या बरोबर कार्य करीत होता. प्रेज द लॉर्ड. नुसता बसलेला नाहीये प्रभू येशू स्वर्गात, फक्त मध्यस्थी करत नाहीये, तर तो म्हणाला की मी तुम्हाला कैवारी देईन, पवित्र आत्मा देईन, जो तुमच्यामध्ये येऊन वस्ती करेल. तो म्हणाला की मी तुमच्यामध्ये येऊन वस्ती करेन. आणि तो म्हणाला की मी आणि पिता तुमच्यामध्ये येऊन तुमच्यामध्ये वस्ती करू. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपण सुवार्ता सांगतो, आपण एकटे सुवार्ता सांगतो का? नाही. तर जो जिवंत देवाचा शब्द तो आपल्या जिभेतून, आपल्या शब्दाद्वारे बाहेर पडतो, ती सुवार्ता आहे. आपण जिथे कुठे जातो तिथे त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्या बरोबर जातो. आपण जिथे कुठे जातो तिथे पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर जातो आणि तो आपल्या बरोबर कार्य करतो. आणि घडणाऱ्या चिन्हांच्या द्वारे वचनाचे समर्थन करत होता. काय चिन्ह घडत होते? प्रभू येशू जे करत होता तो सुवार्ता सांगत होता, राज्याची घोषणा करत होता आणि रोग्यांना आरोग्य देत होता, बंधनात असलेल्यांना बंधमुक्त करत होता, मेलेले जिवंत करत होता. आणि तो म्हणतो की मी जे करतो त्याच्यापेक्षा अधिक मोठी कृत्य माझ्यावर विश्वास ठेवणारा करेल. का? कारण तेव्हा तारणाचं कार्य पूर्ण झालेलं होतं. प्रभू येशू ख्रिस्त जगात माणूस म्हणून नाही तर पुनरुत्थित ख्रिस्त म्हणून आता स्वर्गात आहे आणि तो आपल्या बरोबर आहे. म्हणून त्याही पेक्षा मोठी कृत्य प्रेषितांनी केलेली आपल्याला पाहायला मिळतात, शिष्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळतात. इतकी मोठी कृत्य तर लोक काय म्हणाले? पहा जगाची उठापालत करणारे इथं पण आले. कुठं आलेले? संत बारनाबास चर्च मिरी अहमदनगर इकडे आलेले. प्रेज द लॉर्ड. कोण आहात तुम्ही? जगाची उठापालत करणारे. देवाच्या प्रिय मित्रांनो, छोटी सुरुवात कोण तुच्छ मानेल असं परमेश्वराचं वचन सांगतं. हे जे छोटं बी आज वचनाचं तुमच्या अंतःकरणामध्ये पेरलं जाते, हे एक दिवस खूप मोठं फळ घेऊन येणार आहे. त्यासाठी आज समर्पित व्हा. परमेश्वर आपलं अंतःकरण बघतो, आपलं एज्युकेशन नाही बघत, क्वालिफिकेशन नाही बघत, आपली पार्श्वभूमी नाही बघत, आपले आई वडील
काय करतात नाही बघत, काहीच नाही बघत. आपलं काम काय, आपला व्यवसाय काय, शिक्षण काय, काही नाही, फक्त अंतःकरण बघतो. आणि जर त्या अंतःकरणामध्ये कुठेतरी छोटीशी इच्छा असेल ना की प्रभू मला तुझ्यासाठी जगायचं आहे, प्रभू येशू मला जी सुवार्ता कळली ती मला इतरांना सांगायची, तर तो नक्कीच मोठ्या सामर्थ्याने आपला उपयोग करून घे. व घडणाऱ्या चिन्हांच्याद्वारे वचनाचे समर्थन करत होता. प्रभूने त्यांना एकटं सोडलं नाही, प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता. आणि जे चिन्ह चमत्कार अद्भुत कृत्य घडत होते ते कशासाठी घडत होते? हिलिंग मिनिस्ट्रीसाठी घडत होते का? नाही. कशासाठी? वचनाचं समर्थन करण्यासाठी. वचन फार महत्वाचं आहे बघा. आपण पहिलं वचन वाचूनच आपण सुरुवात केली, जे काही ते देवाच्या वचनात. आणि जेव्हा आपण या वचनाची घोषणा करू, जेव्हा आपण सुवार्तेची घोषणा करू, तेव्हा आपण ते चिन्ह चमत्कार करू. आपण ते भूत काढतात. आपण म्हणतो ना, हे पास्टर भूत काढतात, ते पास्टर भूत काढतात, आणि ते पास्टर प्रार्थना करतात, आणि त्या पास्टरांनी प्रार्थना केल्यावर बरं होतं. नाही. कोण करतं ते? कोण करतं? वचन काय सांगतं? प्रभू येशू ते करतो. का करतो ते? की हे जे माझं लेकरू माझं वचन सांगताय ना की प्रभू जिवंत आहे, तर मी जिवंत आहे कसा ते मी तुम्हाला दाखवतो. आणि बंधनात असलेले बंधमुक्त होतात, रोगी बरे होतात, सैतानाच्या बंधनात असलेल्याचे बंधनं तुटले जातात, आणि प्रभू येशू त्याच्या वचनाचं समर्थन करतो. आपल्याला काय करायचंय? फक्त ती वचनाची सुवार्ता घोषित करायची, वचनाची सुवार्ता आपल्याला सांगायची. येशू प्रभू आहे हे आपल्याला सांगायचंय. आणि जेव्हा आपण हे जिवंत देवाचं जिवंत सामर्थ्यशाली शक्तिशाली वचन सांगू, तेव्हा प्रभू येशू आपल्याबरोबर कार्य करेल. त्याचा पवित्र आत्म्याचा अभिषेक उकळत्या पाण्याच्या नद्यांप्रमाणे आपल्यातून वाहील, आणि त्याच्या वचनाचं तो समर्थन करेल. परमेश्वराचं वचन आपल्याला पुढे सांगतं, देवाने जगावर प्रीती केली, त्या पुत्राने जगावर प्रीती केली आणि स्वतःचा प्राण अर्पण केला. आज आपण काय करतो? आपण काय करतो? देवाने प्रीती केली, प्रभू येशूने प्रीती केली, तारणाची योजना पूर्ण झालेली आहे. आज आपण काय प्रतिसाद त्या प्रीतीला देतो, काय प्रतिसाद आपण देतो हे पाहण्याची गरज आहे. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की पश्चाताप आणि पापाची क्षमा हे परमेश्वराने दिलेली देणगी. जर आज आपण ही सुवार्ता ऐकलेली आहे, तर या सुवार्तेला आपण कसा प्रतिसाद देतोय हे फार महत्वाचं आहे. कसा प्रतिसाद देतो? तर प्रतिसादाची पहिली पायरी आहे पश्चाताप करणं. पश्चाताप म्हणजे काय? पश्चाताप म्हणजे काय? पाप कबूल करणं, बरोबर? पापाची कबुली देणं म्हणजे पश्चाताप. मग पापाची कबुली द्यायची, काय करायचं? सोडून द्यायचं, आणि मग दुसरं नवीन पाप करायचं. बरोबर? मग त्याची क्षमा मागायची, मग तिसरं करायचं, म्हणजे पश्चाताप. का पश्चाताप म्हणजे काय? पापाच्या मनोवृत्तीपासून तोंड फिरवणं. पश्चाताप करून, पाप कबूल करून, ते सोडून देऊन परमेश्वराकडे वळणं म्हणजे पूर्ण पश्चाताप. आपण काय प्रार्थना करतो सकाळी उठल्यावर? तेव्हा 5 दिवस घरात काहीच पाप करू नको, करतो की नाही? आणि रात्री झोपताना काय प्रार्थना करतो? देवपा दिवसभरात जेवढे पाप झाले असते त्यांची क्षमा कर. ओके? म्हणजे आपण काय पाप केलं दिवसभर ह्याच्याबद्दल आपण किती बेफिकीर आहे. ओके? जेवढे झाले असते त्यांची क्षमा कर. आहे का हिशोब? नका ठेवू, तिकडे लिहिलेलं आहे. बरं? तिथलं अकाउंट डिपार्टमेंट जबरदस्त आहे, हिशोब पक्का, आणि एक दिवस पुस्तक उघडली जाणार. पण परमेश्वराचं वचन सांगतं की जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे, त्याच्यावर न्यायवाड्याचा प्रसंग येणार नाही. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई आहे तो नवी उत्पत्ती आहे. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला दंडाज्ञा नाही. म्हणून पश्चाताप करणं, पाप कबूल करून ते सोडून देणं, आणि त्या पापाच्या प्रवृत्तीपासून मन फिरवून, जीवन फिरवून प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळणं गरजेचं आहे. त्याच्या पावित्र्यामध्ये चालण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी आपण अशक्त हे त्याला ठाऊके म्हणून तो म्हणतो की तुझ्या अशक्तपणात माझी शक्ती पूर्ण दिसेल. कैवारी पवित्र आत्मा त्याने आपल्याला दिलेला आहे की जो आपल्याला चालवतो.
त्याचं पवित्र वचन त्याने आपल्याला दिलेलं आहे की ज्या वचनाद्वारे आपण त्याला ग्रहणीय असं जीवन जगू शकू. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. देवाजवळ या, पश्चाताप करा आणि देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अहो पापीजन, अहो हात निर्मळ करा, अहो द्विबुद्धीच्या लोकांना आपली अंतःकरणे शुद्ध करा. हे आपलं अंतःकरण कसं शुद्ध होईल? योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय आणि 9 वचन, हे पण आपण संडे स्कूलमध्ये पाठ करायचं. योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय 9 वचन, जर आपण आपली पापे पत्रे घेतली तर तो विश्वसनीय पर्याय आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. किती अनितीपासून? सर्व अनितीपासून. असं कोणतंच पाप नाही आपल्या जीवनामध्ये की ज्याची प्रभू आपल्याला क्षमा करणार नाही. पुष्कळ वेळा असं होतं की सैतान आपल्याला आपल्या पापांची आठवण करून देते. काय गाणी म्हणते मोठमोठ्याने, बाहेर तेव्हा कसं वागली होती मला माहिती आहे ना, आणि मम्मीला किती उद्धट बोलतो मला माहिती आहे ना, काय इकडे येऊन गाणं म्हणतो, आणि वडिलांना कशी बोलते मला माहिती आहे ना, आणि लबाडी करते, खोटं बोलते, आणि इथं कसं येऊन प्रार्थना करते. हे आठवण कोण करून देतो? सैतान. कारण परमेश्वर तुम्ही तुमच्या पापांची क्षमा केली, मी तुमचं पाप पुन्हा आठवणारच नाही. म्हणून जेव्हा आपण पश्चाताप करून पाप कबूल करून ते सोडून देतो तेव्हा तो पुन्हा पापाचा विचार मनामध्ये येऊ द्यायचा नाही. कारण त्याचं वचन आपल्याला सांगतो तो आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतो. त्याचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं. ते स्वीकारून त्याच्यामध्ये पवित्र जीवन जगणं गरजेचं आहे. रोमकरास पत्र 10 अध्याय आणि 9 वचनामध्ये आपल्याला सांगितलं की जे योहान 3:16 सांगितलं, देवाने प्रीती केली, प्रभू येशूने प्रीती केली, आता आपल्याला पश्चाताप करायचा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळायचं आहे, देवाजवळ यायचं आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेवायचा आहे. काय विश्वास ठेवणं? कुणाकुणाचं तारण झालं, कुणाकुणाचं तारण झालं करा ना आता, कुणाकुणाचं पुष्कळ वेळा असं होतं ना, खात्री नाही आपल्याला आपलं तारण झालंय की नाही. सुवार्ता आपण ऐकतो, वचन आपण ऐकतो, आपण प्रार्थना करतो, आपण चर्चला येतो, पण तारण झालं की नाही खात्री. का? कारण वचन नाही, वचन नाही. देवाच्या प्रिय लेकरांनो, परमेश्वराच्या हातात स्वतःला झोपवून द्या, त्याच्या वचनामध्ये स्वतःला सोपवून द्या. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं रोमकरास पत्र 10 अध्याय 9 वचन, रोम 10:9, येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील. आपला विश्वास आहे येशू प्रभू आहे, आपला विश्वास आहे प्रभू येशू देवाचा पुत्र आहे, आपला विश्वास आहे प्रभू येशू तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मरण पावला, दुःख सहन केलं, तो पुन्हा जिवंत झाला आणि आज तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. पण काय म्हटलंय ते की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील. कबूल केले मुखाने, नसेल तर आज करूया. आजच धारणाचा दिवस आहे, आजच समय करेल. येशू प्रभू आहे, येशू प्रभू आहे, येशू प्रभू आहे, येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असता आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील. ठेवतो आपण विश्वास की देवाने प्रभूला 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा जिवंत केलं आहे. आपला विश्वास आपण मुखाने कबूल केलेला आहे, आपण अंतःकरणामध्ये विश्वास ठेवलेला आहे. मग वचन सांगतं येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. झाले तारण? कुणाकुणाचं तारण झालं? कुणाकुणाचं तारण झालं? आपण कबूल केलं, आपण विश्वास ठेवला, आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो आणि मुखाने कबूल करतो तेव्हा आपलं तारण झालेलं आहे असं परमेश्वराचं वचन सांगतं. शंका काढून टाका. शंका निर्माण करणं हे सैतानाचं काम आहे. शंका मनातून काढून टाका. देव प्रीती आहे. परमेश्वर देवा तुमच्यावर खूप प्रीती करतो. त्याने तुम्हाला घडवलंय, त्याने तुम्हाला निर्माण केलंय, त्याने तुम्हाला निवडलेलं आहे, त्याने तुमच्यासाठी स्वतःचा एकुलता एक पुत्र दिलेला आहे आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी मरण सहन केलेलं आहे. तुमच्यासाठी तुम्हाला आरोग्य मिळावं म्हणून त्याने फटके खाल्लेले, तुम्हाला मान सन्मान मिळावा म्हणून त्याने अपमान सहन केलेला आहे.
म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी शापित झाला, अशासाठी की त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या सर्व शापापासून खंडणी भरून मुक्त करावं. आज ते पापाची क्षमा आणि ती मुक्ती आपल्याला मिळालेली आहे असं वचन आपल्याला मिळणार आहे असं सांगितलेलं आहे का? मिळालेली आहे. त्याने ते अर्पण केलेलं आहे. त्याने वधस्तंभावर त्याचं कार्य, त्याची तारणाची योजना पूर्ण केली. आणि जेव्हा आपण ते स्वीकारतो, जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपण त्याचं आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो, परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं योहान 1:12 की जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याचे लेकरं होण्याचा, त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार त्याने दिलेला. म्हणून शंका काढून टाका, विश्वासाने पुढे चला, कारण विश्वासापासून त्याला संतोष मिळणार अशक्य. आणि त्यानंतर जेव्हा आपण प्रभू येशूला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो, तेव्हा आपल्याला सर्व आशीर्वाद प्राप्त होतात. सर्व आशीर्वाद. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन आपण काढूया. इफिसकरास पत्र पहिला अध्याय आणि 3रं वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. का? त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेले. किती आशीर्वाद दिलेले आपल्याला? किती आशीर्वाद दिलेले? सर्व आशीर्वाद. किती सुंदर आहे ना ते बाबाचं वचन. प्रत्येक ठिकाणी सर्व लिहिलेले. सर्व अपराधांची क्षमा करतो, सर्व रोग बरे करतो, सर्व आशीर्वाद देतो. पण आपण थोडेच घेतो. पण थोडेसेच घेतो. का? कारण आपल्याला वचनच माहित नाही. आपल्याला वाटतं माझ्या थोड्याशाच पापांची क्षमा झाली, आपल्याला वाटतं मला थोडेसेच विजय मिळालेला, आणि मग आपण अपयशी जीवन जगतो. परमेश्वराचं वचन सांगतं यिर्मया 29:11 की परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते संकल्प हिताचे अनिष्टाचे नाही, ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणार आहे. भावी सुस्थितीची आशा देणार आहे. आज जर परमेश्वरच्या मनात आपल्याबद्दल जे संकल्प आहे ते आपल्या सुस्थितीची आशा देणारे आहेत असं तो म्हणतो. जर इथं असं म्हटलेलं की त्याने आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे, ऑलरेडी आशीर्वादित केलेलं आहे, तर मग आपण का निराशेत जीवन जगतो? जर त्याने आपल्या सर्व पापांची क्षमा केलेली, तर का आपण ते पापाचं ओझं अजूनही वागवत आहोत? आज आपण त्याला कशा प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे हे आपण बघूया. कारण तो बळजबरी नाही करत. तो काय म्हणतो? पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकेल. जर कोणी माझी वाणी ऐकून, वाणी कशी कळणार त्याची आपल्याला? त्याच्या वचनातून. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आज जाईन आणि त्याच्याबरोबर जेवेन आणि तो माझ्याबरोबर जेवेन. सहभागितेचं जीवन. बळजबरी नाही. बळजबरी करून कोणी तो चोर येतो. प्रवेश म्हणतो चोर येतो, तो चोरी घात आणि नाश करण्यासाठी येतो. पण मी अशासाठी आले की त्यांना जीवन प्राप्त व्हावं आणि विपुल जीवन प्राप्त व्हावं म्हणून आलो. योहान 10. पण बळजबरी नाही. वचन सांगते योहान 3:16 जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो. बरं, जर कोणी दार उघडेल, आज जर त्या अभिषेकाचे वाटेकर होण्याचा, ती क्षमा अनुभवण्याच्या, त्याच्या प्रीतीमध्ये आणि त्याच्या जीवनात चालण्याची आपली इच्छा असेल तर आज आपण त्याला स्वीकारूया. आज पूर्णपणे. थोडं त्याने सर्व आशीर्वाद दिले, त्याने सर्व पापांची क्षमा केली. जर त्याने सर्व आपल्यासाठी केलेले आहे तर ते आपण पूर्णपणे स्वीकारूया. इफिसकरास पत्र 2रा अध्याय आणि 4, 5, 6 वचनातून जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो, इफिस 2:4 तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. आपण पापामुळे मेलेलो होतो. प्रभू देवबापाने काय केलं? आपल्याला प्रभू येशू बरोबर जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे. काय कशामध्ये? भूतकाळामध्ये म्हटलेले की ऑलरेडी झालेले आहे. त्याने पापांची
क्षमा केलेली आहे, तारण झालेले आहे, आपण मेलेले होतो, त्यांनी आपल्याला पुन्हा जिवंत केलेलं आहे, कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठवले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवले. कुठे बसले आपण? कुठे बसले आपण? स्वर्गात. कोणाबरोबर? प्रभू येशू. किती महान आपला परमेश्वर आहे म्हणा, की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यातलं त्याचं स्वर्गातलं स्थान सोडून तुमच्या आणि माझ्यासाठी ह्या जगात आला, अशासाठी की त्याने तुमच्या आणि माझ्या वाटचं वधस्तंभावरचं स्थान घ्यावं आणि तुम्हाला आणि मला त्याच्याबरोबर त्याचं स्वर्गातलं स्थान द्यावं. आज आपण कुठं आहे? त्याच्याबरोबर स्वर्गात बसवलेले आहे, यासाठी की येशूच्या ठाई त्याच्या तुम्हावरील मुक्तेच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. त्याच्या कृपेची समृद्धी आपण अनुभवावी म्हणून हे झालेलं आहे. आज जेव्हा आपण परमेश्वराचं हे वचन वाचत आहोत, ऐकत आहोत, तेव्हा आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की परमेश्वराने मानवाला अधिकार दिला होता. तो अधिकार सैतानाने मानवाकडून काढून घेतला. पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणतो, मत्तई शुभवर्तमान याचा 28वा अध्याय, मत्तई 28:18, तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. लूका शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना सांगतो, लूका शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणाला, लूक 10:18, तेव्हा त्याने त्यांना म्हटले, सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले. सैतान काय झालाय? पडले नाही, हरले नाही. आणि 19 वचन म्हणतं, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बांधणार नाही. किती अधिकार दिला आपल्याला? थोडा दिला का? नाही, सर्व अधिकार दिलेला आहे. सर्व पापांची क्षमा झालेली आहे, सर्व आशीर्वाद दिलेले, आणि जो अधिकार सैतानाने आपल्यापासून ओढून घेतला होता, फसवून आपल्यापासून लबाडीने घेतला होता, तो अधिकार प्रभू येशू म्हणतात, आकाश काढता स्वर्गात आणि पृथ्वीचा सर्व अधिकार मला दिलेला आहे. आणि प्रभू येशू शिष्याला म्हणतो, प्रभू येशू आपल्याला म्हणतो की तो सर्व अधिकार, शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. देवाच्या प्रिय लेकरांना आज आपण तो अधिकार समजून घेणं आणि त्या अधिकारात चालणं गरजेचं आहे. जसं प्रभू येशू चालला. प्रभू येशू त्यांना म्हणाला की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्याच पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आलो आपण परत पहिल्या प्रश्नाकडे. आपलं पाचारण याच्यासाठी की आपण जगासाठी प्रकाश आणि मीठ म्हणून जगावं. आपण ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन जावं. त्यासाठी ख्रिस्ताने आपल्याला कित्ता घालून दिलेला आहे. कशा प्रकारे कित्ता घालून दिला ते आपण पाहिलेले आहे. आपण बघितलं की जेव्हा शिष्यांनी त्या प्रीतीला प्रतिसाद दिला, तेव्हा त्यांनी पण तेच केलं. त्यांनी घोषणा केली, त्यांनी सुवार्ता सांगितली, येशूचं वचन सांगितलं. प्रभू येशू त्यांच्याबरोबर कार्य करत होता आणि चिन्ह चमत्कार अद्भुत कृत्य घडत होते आणि तो वचनाचं समर्थन करत होता. देवाच्या प्रिय लेकरांना आपले पाचारण अशासाठीच आहे की आज आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला प्रतिसाद द्यावा. त्याला प्रतिसाद देऊन प्रभू येशूला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून जेव्हा आपण स्वीकारून येशू प्रभू ही घोषणा, सुवार्तेची घोषणा जेव्हा आपण करू, तेव्हा त्याच्या पवित्र आत्म्याचा अभिषेक तो आपल्याला करून त्या सुवार्तेमध्ये तो आपल्याला चालवेल, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी तो आपल्याला चालवेल, त्याचे सर्व आशीर्वाद आपल्या जीवनातून दिसतील. आणि जे त्याने केलं तेच करत आपण बाहेर जाऊन सुवार्तेची घोषणा, राज्याची सुवार्ता सांगत आणि अंधकाराच्या सत्तेत असलेल्यांना ओढून बाहेर काढून
प्रकाशात आणण्यासाठी. जे बंधनात आहे, सैतानाच्या पापाच्या शापाच्या मृत्यूच्या बंधनात त्यांना ओढून बाहेर काढून सैतानाच्या राज्यातून ओढून बाहेर काढून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वजनिक जीवनात आणण्यासाठी परमेश्वर देवपणे आज आपल्याला हा आशीर्वाद पुरवून द्यावा. म्हणून आपण स्वतःला समर्पण करूया, आपण आपल्या जागेवर उभं राहू आणि आपण प्रार्थना करूया.